28 नोव्हेंबर 1890 हे महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक होते. त्यांनी स्त्री शिक्षण, दलितांचे सक्षमीकरण आणि जातीव्यवस्थेच्या विरोधात लढा दिला. 1848 मध्ये पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू करून सावित्रीबाई फुले यांच्यासह शिक्षण क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 3, 4, 6, 9 महात्मा फुले यांची थोडक्यात गोष्ट. 1. बालपण आणि शिक्षण. ज्योतिराव फुले यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे मूळ आडनाव गोरे होते, परंतु फुलांच्या व्यवसायामुळे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले. 9-10 2. समाजसुधारणेची सुरुवात. शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांची स्थिती पाहून त्यांनी समाजसुधारणेचा निर्णय घेतला. त्यांच्या मते शिक्षणाशिवाय विकास अशक्य आहे. 3-8 3. स्त्री शिक्षण. 1848 मध्ये विडेवाड्यात, पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. स्वतःच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवून त्यांनी पहिल्या शिक्षिका बनवले. 2-6 4. सत्यशोधक समाज. 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली, ज्याचा उद्देश खालच्या जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देणे हा होता. 4-11 5. सामाजिक कार्य. विधवा पुनर्विवाह, बालविवाह प्रतिबंध आणि अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी मोठी चळवळ चालवली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही त्यांनी लेखन केले. 1-14 आणि 6. महात्मा पद. त्यांच्या महान कार्यामुळे 1888 मध्ये एका जाहीर सभेत त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली. 6. त्यांचे संपूर्ण जीवन सत्य, समता आणि बंधुतेसाठी समर्पित होते.